2025 पर्यंतचे अपडेटेड जीके तयारी सुरूच ठेवा. प्रश्न 1. 2024 मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर द्रौपदी मुर्मू. प्रश्न 2. G20 शिखर संमेलन 2023 भारतात कोणत्या शहरात झाले? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 3. विकसित भारत 2047 या योजनेचा उद्देश काय आहे? उत्तर भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवणे. प्रश्न 4. चंद्रयान 3चे लँडिंग जिथे झाले त्या ठिकाणाचे नाव काय ठेवले आहे? उत्तर शिवशक्ती पॉइंट. प्रश्न 5. INS विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाजाची निर्मिती कोणी केली? उत्तर कोचीन शिपयार्ड लिमिटेड. प्रश्न 6. महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची मागणी सुरू असलेला भाग कोणता आहे? उत्तर जुन्नर आणि दर्यापूर. प्रश्न 7. 2024 मध्ये चंद्रग्रहण भारतातून दिसले का? उत्तर होय, आंशिक स्वरूपात. प्रश्न 8. नॅशनल क्वांटम मिशनचे उद्दिष्ट काय आहे? उत्तर क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये भारताला आघाडीवर नेणे. प्रश्न 9. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? उत्तर डिजिटल वित्त सेवा ग्रामीण भागात पोहोचवणे. प्रश्न 10. युनिफॉर्म सिव्हिल कोड सर्वप्रथम कोणत्या राज्याने लागू केली? उत्तर उत्तराखंड. प्रश्न 11. भारताचा 2025 साठी आर्थिक विकास दर किती अंदाजित आहे? उत्तर 6.8% ते 7.1%. प्रश्न 12. नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर रत्नागिरी. प्रश्न 13. 2024 T20 वर्ल्ड कप कोण जिंकला? उत्तर भारत. प्रश्न 14. डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा 2023 चे उद्दिष्ट काय आहे? उत्तर नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवणे. प्रश्न 15. PM कुसुम योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा. प्रश्न 16. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर चालणार आहे? उत्तर मुंबई ते अहमदाबाद. प्रश्न 17. DRDOने तयार केलेल्या स्वदेशी ड्रोन प्रणालीचे नाव काय आहे? उत्तर स्विफ्ट. प्रश्न 18. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम काय आहे? उत्तर पर्यावरणपूरक कृतीसाठी प्रोत्साहन योजना. प्रश्न 19. युनिसेफच्या अहवालानुसार भारतातील बालमृत्यू दर किती आहे? उत्तर 29 प्रति 1000 जन्म. प्रश्न 20. माझी शाळा स्मार्ट शाळा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 21. 2024च्या जनगणनेची स्थिती काय आहे? उत्तर पुढे ढकलले आहे. प्रश्न 22. महाराष्ट्र सरकारची EV पॉलिसी कशासाठी आहे? उत्तर इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी. प्रश्न 23. AI फॉर इंडिया 2.0 उपक्रम कोण राबवते? उत्तर नास्कॉम डिजिटल इंडिया अंतर्गत. प्रश्न 24. INS विक्रांत कुठे बांधण्यात आले? उत्तर कोचीन शिपयार्ड केरळ. प्रश्न 25. शिवशक्ती पॉइंट हे नाव कोणी जाहीर केले? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न 1. भारतातील पहिला महिलांचा 100% डिजिटल गाव कोणते आहे? उत्तर आथरवाडी, सोलापूर, महाराष्ट्र. प्रश्न 2. 2023 मध्ये भारताचा नवीन संसद भवन कोणाच्या हस्ते उद्घाटित झाला? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न 3. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरमाला प्रकल्प सुरू आहे? उत्तर सिंधुदुर्ग. प्रश्न 4. भारतीय नौदलातील प्रोजेक्ट 75 अंतर्गत कोणत्या पाणबुडीचे उत्पादन झाले? उत्तर INS वाक्षीर. प्रश्न 5. जागतिक तापमान वाढीबाबत भारताने COP28 मध्ये कोणती पायरी उचलली? उत्तर नॉन फॉसिल इंधन वापर वाढवणे. प्रश्न 6. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर डिजिटल प्रशासन व सेवा सुविधा. प्रश्न 7. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर मुंबई. प्रश्न 8. भारत 6G मिशन कोणत्या वर्षात सुरू झाले? उत्तर 2023. प्रश्न 9. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे? उत्तर दुसरा.
प्रश्न 10. महाराष्ट्रात 2024 मध्ये कोणता नवीन टायगर रिझर्व्ह प्रस्तावित झाला आहे? उत्तर उमरखेड, यवतमाळ. प्रश्न 11. नॅनो DAP खत कोणत्या कंपनीने तयार केले? उत्तर इफ्को. प्रश्न 12. मेरा बिल मेरा अधिकार योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर GST साक्षरता आणि पावती मागणी. प्रश्न 13. यू-विन कार्ड कोणासाठी आहे? उत्तर असंघटित क्षेत्रातील कामगार. प्रश्न 14. भारताचे नवीन नौदल प्रमुख 2024 मध्ये कोण आहेत? उत्तर ॲडमिरल दिनेश त्रिपाठी. प्रश्न 15. जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार 2025 पर्यंत भारताचा आर्थिक दर्जा कोणत्या श्रेणीत येतो? उत्तर मिडल इन्कम ग्रुप. प्रश्न 16. चंद्रयान 3ने उतरलेला चंद्रभाग कोणता आहे? उत्तर दक्षिण ध्रुव. प्रश्न 17. DRDOचा कार्यक्षेत्र काय आहे? उत्तर संरक्षण संशोधन व विकास. प्रश्न 18. रॅम्प योजना कोणासाठी आहे? उत्तर सूक्ष्म आणि लघु उद्योग म्हणजेच MSME. प्रश्न 19. विकसित भारत @2047 ही मोहीम कोणत्या उद्दिष्टासाठी आहे? उत्तर भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा आराखडा. प्रश्न 20. भारतात प्रथम हायड्रोजन ट्रेनची चाचणी कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर 2023. प्रश्न 21. जागतिक आरोग्य संघटनेने WHOने 2023 मध्ये कोणत्या नव्या साथीचा धोका घोषित केला? उत्तर मार्बर्ग व्हायरस, आफ्रिका. प्रश्न 22. भारत नेट प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? उत्तर इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय. प्रश्न 23. महाराष्ट्राच्या कोणत्या शहराला 2023 मध्ये स्मार्ट सिटी अवॉर्ड मिळाला? उत्तर सोलापूर. प्रश्न 24. ई-नाम पोर्टल कशासाठी वापरले जाते? उत्तर कृषी उत्पादनांच्या ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी. प्रश्न 25. भारतातील पहिली स्वदेशी विमान वाहतूक कंपनी कोणती होती? उत्तर टाटा एअरलाइन्स म्हणजेच आत्ताची एअर इंडिया. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या मित्रांना लगेच शेअर करा. तयारीचं योग्य मार्गदर्शन फक्त ऑल इन वनवरच. ऑल इन वन, तुमच्या यशाचा आत्मविश्वास.